माय माऊली नमस्कार. आजपासून गंगा दशरा उत्सवाची सुरुवात होते. ज्येष्ठ मासारंभ, गंगा दशरा प्रारंभ. दशहरा म्हणजे काय हो? तर दशहरा म्हणजे 10 पाप हरण करणारे. गंगा नदीच्या काठी या दिवसात 10 दिवसात जो उत्साह साजरा करतात त्याला म्हणतात गंगा दशहरा. दशहरा म्हणजे गंगोत्सव. तसं पाहिलं तर प्रत्येक नदी ही गंगेसमान पवित्र मानली गेली. गंगाच आपल्या प्रत्येक गावची नदी ही गंगेप्रमाणेच पवित्र मानली गेलेली. म्हणून तिचा हा उत्सव आपण प्रत्येकाने घरोघरी साजरा करायला हवा. दशहरा हे गंगा नदीचे नाव बरं का. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत गंगा दशहरा व्रत करावे, गंगेचे पूजन करावे, अर्चन करावे, गंगा स्तुती वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगेचे 108 नावं घ्यावे, गंगेचे श्लोक म्हणावे, गंगा स्नान करावे, जलपान, गंगा अवतरणाच्या इतिहासाचे वाचन यापैकी शक्य असेल ते करून दशहरा उत्सव साजरा करावा. आपल्या देवासमोर गंगेचं पाणी समजून एक कळस भरून ठेवावा व त्या कळसाची रोज पूजा करावी. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत शंकराच्या देवळातून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी शंकराच्या देवळातून लघुरुद्र केले जातात, अभिषेक केले जातात. अभिषेक हे प्रतीक आहे. अभिषेक पत्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते तसे आपले मन सतत परमेश्वर चरणी असले पाहिजे. रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे. ते 11 वेळा म्हटलं की एक दशनी होते. 11 एकदशनीचा एक लघुरुद्र होतोय. 11 लघुरुद्राचा एक महारुद्र आणि 11 महारुद्राचा एक अतिरुद्र होतं. अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची उपासनेची एक पद्धत होय. त्या उत्साहाचा आजपासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ होतोय. ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच गंगा दशहरा असे म्हणतात. गंगा ही केवळ एक नदी नव्हे, हिंदुस्थानचा इतिहास, भूगोल, साहित्य, संस्कृती या सर्वांचा गतिप्रवाह गंगेच्या प्रवाहाशी जणू एकरूप झाला होय. आपल्या संस्कृतीचे खास वैभव काय हो? आपण नेहमीच निसर्गाशी जास्तीत जास्त समरस होण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्ही पण झालात, आम्ही पण झालोय आणि पुढे पण होत राहू. इथला निसर्ग, इथले पाऊस, पाणी, इथली एकूण परिस्थिती नेहमीच्या जगण्या वागण्यात प्रतिबिंबित व्हावी अशा पद्धतीने आपल्या सणावारांची रचना केली आहे. आणि ही रचना हजारो वर्ष अबाधितपणे आचरणात आणली जात आहे. नदी ही नेहमी वाहती म्हणून पवित्र, त्यात गंगा ही जास्तच पवित्र. अगदी शपथ घ्यायची झाली तरी गंगा ही सौगंध म्हणून घेतली जाते. परमपूज्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, महाकवी कालिदास अनेक कवींनी गंगेवर सुंदर काव्यरचना केली आहे. गंगा लहरी पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला माहीत पडेल की गंगेच्या किनाऱ्यावर शंकराचार्य बसून किती सुंदर गंगेचं वर्णन करत आहे. ही गंगा भूतलावर जेव्हा अवतीर्ण झाली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमीचा होय. त्या सणाचा उत्साहाचा आजपासून अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ होतोय. ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच आपण गंगा दशहरा असे म्हणतो. इक्ष्वाकू कुळातील राजा भगीरथ याने आपल्या पूर्वजांना परलौकी गती मिळावी म्हणून भगवान शंकराची आराधना केली व ही नदी भारतवर्षात आणली अशी एक कथा आहे. त्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केले, यश मिळवले म्हणून आजही एखाद्या कार्यसिद्धीसाठी घेतलेल्या कष्टाला, प्रयत्नाला भगीरथ प्रयत्न हे नाव पडले. आपण सुद्धा बऱ्याच वेळा भगीरथ प्रयत्न हा शब्द वापरतो. गंगा हिमालयाची कन्या. कोणाची कन्या? हिमालयाची. ती सागराला मिळाली. कोणाला मिळाली? सागराला. गंगा ही फक्त शिवमंगलच नव्हे तर ती ज्ञानाची, परमसौंदर्याची साक्षात मूर्ती आहे. म्हणूनच महेश्वर तिला मस्तकी धारण करतो. सर्वांना जलस्वरूपात जीवनदान देणारी माता सर्वांचे मनोरथही पूर्ण करते. ती पापनाशिनी म्हणून आपण आंघोळ करताना गंगेचे यमुनेचे व श्लोक म्हणतो. जणू गंगेचा स्पर्शच आपल्याला होतो असं आपल्याला हा श्लोक म्हणताना वाटते. गंगेच्या पाण्यात काही प्रभावी औषधी गुण आहेत बरं का. आजही तांब्याच्या बंदिस्त कलशात भरलेली गंगा अगदी जशीच्या तशी शुद्ध व ताजी वाटते. ज्यावेळेस आपण गंगेच्या किनारी जातो त्या ठिकाणाहून आपण पाणी आणतोय ते सुद्धा किती निर्मळ, शुद्ध, पवित्र दिसते. मोगल बादशाह स्वारीत जाताना
गंगेचे पाणी आपल्याबरोबर भरून घेत असते. त्या पाण्याशिवाय त्याला कोणतेही पाणी चालत नसे प्यायला. आजही मरणोन्मुख व्यक्तीच्या तोंडात गंगाजल तुळशीपत्र देण्याची पद्धत आहे. गंगा निर्मल आहे. अनेक अडचणीवर मात करत सभोवतालच्या झाडाझुडपांना पशुपक्षींना पाणी देत वाढवीत अशा अनेक लोकांची तहान भागवीत ही धरती सुजलाम सुफलाम बनवीत. गंगा शेवटी आपल्या प्रियकरला म्हणते म्हणजे सागराला जाऊन मिळते. तिचा आदर्श घेऊन आपणही आपले ध्येय समोर ठेवून अनंत अडचणीवर मात करून ते गाठण्याचा प्रयत्न करूया आणि एकमुखाने म्हणूया, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. आपण गंगा दशहरा निमित्ताने रोज एकदा तरी गंगेचे 108 जे नाव आहेत ते जरी ऐकले तरी आपल्याला खूप म्हणे आनंद होतोय. तसेच स्नान करताना सुद्धा आपण रोज श्लोक म्हटले पाहिजे. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जल अस्मिन् सन्निध्ये कुरु. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्वन्तु मे मंगलम. नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरै वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां भावानुसारे सदा नराणां. एकमुखाने बोलूया, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. सगळ्यांनी मनपूर्वक डोळे बंद करून गंगेला नमस्कार करूया, नमस्कार करूया. जय गंगे, जय गंगे.